नमस्कार, माझं नाव उमा गणेश भागवत आणि आम्ही गेल्या 3 वर्ष झालं गणपती गौरी बसवतो. आणि यावर्षी म्हणजे ग्रामीण भाग दाखवलेला आहे आमचं डेकोरेशनमध्ये आणि पंढरपूर डेकोरेशन केलेलं आहे विठ्ठलाचं. आणखी काय काय कार्यक्रम आपण गौरी गणपती किंवा गणेशोत्सवाच्या काळात घेतो? आम्ही असं सवासनींचं जेवण वगैरे आणि त्यांचे ओटे भरणं, त्यांना नाश्ता किंवा मग असं दूध वगैरे देणं, हे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. नमस्कार, मी रुपाली सागर भागवत. सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. गेले 14 ते 15 वर्ष झाली गौरी माझ्याकडे बसतात आणि प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी थीम वापरून महालक्ष्मीचं जे पूजन असतं ते करत असतो. आणि यावर्षीही फार उत्साहात आम्ही गौरी पूजन केलेलं आहे. यावेळेस आमची एक थीम आहे, आम्ही सत्यनारायणाची महापूजा देखावा सादर केलेला आहे. त्याचबरोबर जसे गांधीजी म्हणायचे की खेड्याकडे चला, त्याप्रमाणे मी तेही सादर केलेलं आहे. असं दरवर्षी वेगवेगळ्या प्रमाणे आम्ही सादर करत असतो आणि दरवेळेस तुम्हालाही नवीन नवीन पाहायला मिळेल दरवर्षीही. एवढं बोलून मी माझं 2 शब्द बोलवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप शुभेच्छा देते. मी स्वाती संजय चल्लारे. गेली 25 वर्षापासून आम्ही गौरी गणपती बसवतो. यावर्षी मी आतमध्ये महालक्ष्मीसमोर वटपौर्णिमा हा देखावा सादर केला आहे आणि बाहेर चांगदेव महाराज गर्भहरणचा देखावा सादर केला आहे. दरवर्षी माझं सर्व कुटुंब पूर्ण ह्यासाठी मला मदत करत असतं.
मंगल राजेंद्र बोरकर. आपण किती वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतात? 30 ते 32 वर्ष झाले आम्हाला. गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण यंदाच्या विषयी काय देखावा सादर केला? नगरपालिकेचा देखावा केलेला आहे आम्ही. हां. का केलाय? अमृत महोत्सव 75वा अमृत महोत्सव होतं ना, त्याच्यामुळे. हां. राजेंद्र बोरकर, नगरपालिका कर्मचारी. गेली 32 वर्ष हा घरात आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे पद्धतीचे आरास आणि छानपैकी त्याचे डेकोरेशन तयार करत असतो. यावर्षी आपला देश स्वतंत्र झाला त्याचा अमृत महोत्सव म्हणून आपण साजरी केला आहे. पण त्याच अमृत महोत्सवाच्याच निमित्ताने 1/9/1947 रोजी आपली श्रीरामपूर नगरपालिकेची स्थापना झाली आणि त्या स्थापनेला ह्या 1 तारखेला 75 वर्षे पूर्ण झालेत. आणि तो अमृत महोत्सव वर्ष म्हणून आम्ही नगरपालिकेचे एक आरोग्य कर्मचारी या नात्याने आम्हाला पण काहीतरी असा अभिमान आहे, गर्व आहे. भारतामध्ये सर्व भारतीयांनी जसा अमृत महोत्सव भारताचा आपण साजरी केला त्याच पद्धतीने आम्हालाही वाटतं की आम्ही कर्मचारी हा नगरपालिका उत्सव आम्ही पण साजरे करू. आणि त्या भावनेतून त्या उत्सवातून आम्ही हा नगरपालिकेचा देखावा अमृत महोत्सवाच्या आरास म्हणून हा आम्ही सादर केला आहे. माझे नाव सुषमा श्रीपाद बिल्दीकर. आम्ही धिरंगी वस्तीवर राहतो. माझ्याकडे 20-25 वर्षापासून महालक्ष्मी बसतात. त्या सगळ्यांना पावन होतात. त्यांची आरास वगैरे पण आम्ही छान करतो आणि 2-3 वेळेस आम्हाला बक्षीस पण मिळालेले आहे त्याचे. आणि माझी सून आणि मुलं सगळेच हे करतात. राजश्री राजेंद्र सोनवणे, छत्रपती शिवाजी रोड क्रॉस रोड, बल्ला बिल्डिंग शेजारी परब प्लाझा इथे आम्ही राहतो. आमची ही महालक्ष्मी आहे. मी प्रथम सर्वांना गौरी गणपतीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देते.
आणि ही आमची परंपरा पारंपरिक पद्धतीने हे करत असते मी. पूर्वीपासूनचे हे आमच्या बाईंपासून हे जे प्रथा आहे चालू, हे 30 वर्षापासून मीही बसवते. आणि महालक्ष्मीचं प्रत्येक वर्षी डेकोरेशन जे असतं ते सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्म यांचं प्रबोधन करण्यासाठी हे मी नेहमी, जसं गणपतीचं 14 कला आणि 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे, ती एक कला मी अवगुण हे आचरणात आणते. आणि प्रत्येक गोष्ट ही माझी हाताने केलेली प्रत्येक गोष्ट स्वतः केलेली असते. आणि हे यावेळी मी ज्ञानेश्वर महाराजांची 725वी समाधी वर्ष आहे, त्यानिमित्त मी ज्ञानेश्वरांचं समाधी मंदिर आणि त्यांचं दिव्यत्वाची अनुभूती याचा हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. विद्या दत्तात्रय करंडे. आम्ही जवळजवळ 70-80 वर्षापासून महालक्ष्मी बसवतो. फराळाचं वगैरे करतो. साध्या पद्धतीने बसवलं तरी यावर्षी आम्ही जास्त डौल वगैरे केला नाही. लिमा विजय नगरकर, 4थी पिढी आहे माझी महालक्ष्मी बसवती आहे. आणि आमच्याकडे पिढ्यानपिढ्या एकच महालक्ष्मी आहे. आणि सगळं जे काय आहे ते जी पहिली परंपरा होती त्यांची मी तीच पुढे नेली. माझं काहीच ॲड केलेलं नाही आहे मी त्याच्यात. डेकोरेशन सगळे संत, हे आता आजकालच्या पिढीला संत माहीतच नाही आहे, मोजकेच 3-4 संत माहिती आहेत. तर काल आलेल्या बऱ्याच पोरांनी आमच्याकडे ते नावं वाचून सगळ्या संतांची माहिती घेतली. आणि बऱ्याच जणांनी ह्या सगळ्या संतांचे फोटो पण आम्हाला मागितले नावासहित. ते सगळ्यांना कळावं पोरांना आता कुठले कुठले संत होऊन गेले. ती एक डोक्यात त्यांच्या कल्पना होती, ती आम्ही उतरवली सत्यता. ती बिंदू माधव कळुसकर. माझ्या सासूबाई 88 साली इथे राहायला आल्या. 1 वर्ष म्हणजे त्यांच्या स्वप्नात आल्या की मी महालक्ष्मी आम्हाला म्हणजे बसवतो. तेव्हापासून त्याच्या पुढच्या वर्षापासून त्या महालक्ष्मी बसवायला लागल्या. म्हणजे जवळजवळ आता 88 साली बसवायला लागल्या, म्हणजे पुष्कळ वर्ष झाले. आणि आमचं म्हणजे सगळं घरीच करायचं, म्हणजे जास्त देखावा नाही, साधं सिंपल आहे. आणि सगळं म्हणजे हे पोटातलं वगैरे सवळ्यात सगळं करायचं आणि फराळाचं सगळं घरीच करायचं आहे असं. आणि बाकी जसं आहे सासूबाईंनी केले ना तसं मी केले ना. माझ्या मागे पारंपरिक पद्धतीने सगळ्यांनी आम्ही छत वगैरे असं काहीच नाही. आमचं पाठीमागे फक्त पडदा. आणि ह्या वर्षी काही म्हणजे माझ्या मुलीला वाटलं काय माहीत, तिने विठ्ठलाची थीम ठेवली. माझे सासू सासरे विठ्ठलाचे खूप भक्त होते. पायवारी पुष्कळ त्यांनी केलेले, देवभक्त खूप होते ते. त्याच्यामुळे तिने खूप केलं छान. आणि आम्ही नेहमी घरीच करत असतो, बाहेरून काहीच करून घेत नाही.
नाव साधना रत्नाकर प्रभू. मी 35 वर्षापासून महालक्ष्मी बसवते. पारंपरिक म्हणजे पूर्वी जसं चालत आले तसं थोडं थोडं आम्ही बदलत गेलो त्याच्यात पण. म्हणजे जसं माणसं बदलत राहिली तसे आम्ही पण महालक्ष्मीची प्रत्येक गोष्ट बदलत दरवर्षी थोडं थोडं बदल करतो त्याच्यामध्ये. बस. यंदाच्या वर्षी आपण काय आरस केलेला आहे, त्याच्यातून काय संदेश देतात? हां, गावाच्या रिलेटेडपणाने आम्ही संदेश देतो का. यंदाच्या वर्षी काय 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 केलेलं आहे? आम्ही पूर्वीचे जातं वरवंटा पाटा कलबत्ता अशा वस्तू ठेवून म्हणजे जे पूर्वी चालत आलं आहे ते आम्ही आत्ता देखावामध्ये दाखवलेलं आहे.